भेटून आलेला केडीएमसीवर काय मागणी होती आणि काय आश्वासन दिलं? आजच्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या नेतृत्वात हा मोर्चा झाला आणि आजच्या मोर्चांच्या जे आहेत आमचे आज दोन प्रमुख मागण्या होत्या. दोन प्रमुख विषयांवरती आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. एक विषय असा आहे का जो आमच्या जिव्हाळ्याचा आहे आणि एक विषय असा आहे का जो आमच्या अस्तित्वाचा आहे. जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जो टॅक्स लावलेला आहे, जो अनाठायी टॅक्स या 27 गावांवर लावलेला आहे. कोणत्याही सुविधा न देता फक्त टॅक्स भरा, सक्ती करा, लोकांची घरं सील करा, पाणी तोडा, हे सगळ्या ज्या तोडक कारवाया चाललेल्या आहेत याच्या विरुद्ध आम्ही आज आंदोलन घेतलेलं आहे. टॅक्स भरला पाहिजे ही आम्ही मानतो, पण आम्हाला सुविधा भेटत नाही कायद्याप्रमाणे, म्हणून आम्ही टॅक्स भरणार नाही, हीच आमची भूमिका आहे. आणि ते आम्हाला सुविधा कशा मिळत नाही, कोणता कायद्याप्रमाणे ते मिळायला पाहिजेत, ही सर्व चर्चा आतमध्ये आमचं जे शिष्टमंडळ गेलं होतं तर आयुक्तांसोबत ती आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना देखील ती गोष्ट पटलेली आहे. आणि दुसरा विषय जो म्हणजे क्लस्टरचा विषय असा आहे तर त्यांनी सरसकट आपल्या 27 गावांना झोपडपट्टीची उपमा दिलेली आहे. हे क्लस्टर कुठे होतं, जिथं झोपडपट्टी क्षेत्र आहे तिथे होतं. मग जर 27 गावांमध्ये पूर्ण जर झोपडपट्टीचं आरक्षण हे क्लस्टरचं आरक्षण टाकलेलं आहे म्हणजे त्यांच्याप्रमाणे 27 गावं ही झोपडपट्टी आहे. तर त्यांना आम्ही हेच सिद्ध करून दाखवलं का आम्ही झोपडपट्टीवाले नाही आहोत, आम्ही स्वतः इथले मालक आहोत. या सातबाराचे आम्ही स्वतः प्रायव्हेट जागेचे आम्ही शेतकरी आहोत आणि त्याच्यावरती आमच्या वाडवडिलांनी सगळ्यांनी घरं बांधलेली आहेत आणि ती आमच्या हक्काची घरं आहेत. आणि ही घरं जर या क्लस्टर योजनेच्या नावाखाली आमच्याकडनं घेऊन आमच्या जमिनीला चणे फुटाण्याचे भाव देऊन जर आमच्यावरती अन्याय होत असेल आणि मोठ्या मोठ्या विकासकांचे जर हे सरकार आणि ही प्रशासन जर फायदा करून देत असेल तर त्याचा विरोध हा एकदम जोरदार होणार. आणि काही लोकांना अजून याची जनजागृतीही नव्हती. हा जो GR आहे क्लस्टरचा, याची तारीख जर बघितली तर 2022 सालीच हा GR निघालेला आहे. म्हणजे अजून जनजागृतीही लोकांमध्ये नाही आहे. तर हा जनजागृती आम्ही 27 गावांमध्ये पूर्ण करणार आणि ही जुलमी जी क्लस्टर योजना आहे ही आम्ही या गावातनं हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही भूमिका जी आहे ही आम्ही तिथे आमच्या शिष्टमंडळाने मानली आणि अतिरिक्त आयुक्तांनी ते सगळं मान्य केलं का नाही, माणूस म्हणून ही भूमिका ही तुमची बरोबर आहे. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 2-3 दिवसातच आयुक्त, महापौर, 27 गावातील सर्व लोकप्रतिनिधी व संघर्ष समितीचं शिष्टमंडळ हे मिळून एक बैठक घेणार या गोष्टीवरती. आणि क्लस्टरचा विषय असो किंवा टॅक्सचा विषय असो या बैठकीमध्ये तो आम्ही मांडणार आहोत. ते त्यांचे कागदपत्र देतील, आम्ही आमचे देऊ आणि मग एक सविस्तर अहवाल बनवून तो शासनाला विचार करण्यासाठी तो सादर करणार आहे. आणि तोपर्यंत आम्ही रिक्वेस्ट केली का जोपर्यंत पॉलिसीज या क्लिअर होत नाही 27 गावांसाठी तोपर्यंत कुठलीही सक्ती या 27 गावांवरती तुम्ही करू नका आणि जर करायचा प्रयत्न केला तर ती खपून घेतली जाणार नाही असं. आता म्हणता की क्लस्टरचा एक तुमचा विरोध आहे, मात्र जर आपण पाहिलं तर 27 गावामध्ये जवळपास 80 ते 90% अनधिकृत बांधकाम आहे. बरोबर. तर याला तुम्ही काय समर्थन करताय? साहेब, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न नाही आहे. आम्ही त्यांना तेच सांगितलं का ही जी बांधकामं आहेत ना ही अनधिकृत नाही आहेत. कारण का प्रशासनाने आम्हाला जेव्हापासून 27 गावांना घेतलं आहे म्हणजे 2002 साली जेव्हा आम्ही आलो, जेव्हा आमचे स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्या तेव्हा कुठे 6 वर्षात आम्ही त्यात सेट झालो तर लगेच आम्हाला प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून MMRDA टाकलं आमच्यावरती. मग सगळ्या MMRDAचं 2007पासून 16पर्यंत DPE रेडी नव्हतं, तर मग आम्हाला त्यांनी परवानगी दिले नाही. मग ते 7 वर्ष आणि MMRDAचे 7 वर्ष, मग 14 वर्ष आम्ही आमच्या 80 वर्ष जुन्या घरातच राहायचं का? आम्हाला आमचं परिवार जे आमचं वाढलेलं आहे त्यांना चांगले घरं आम्ही द्यायची नाहीत का? मग हे पूर्णपणे आहे ना हे शासनाचं आणि प्रशासनाचं पूर्णपणे हे फेल्युअर झालेलं आहे इथे. आणि त्यांचं कोणतंही एक फिक्स नियोजन प्राधिकरण या 27 गावांमध्ये एवढ्या वर्षांसाठी त्यांना देता आलं नाही आणि म्हणून हे सगळं झालेलं आहे. मग त्याच्यामुळे ही जी बांधकामं आहेत ही गरजेपोटी इथल्या भूमिपुत्रांनी त्यांच्या मालकीच्या जागेवरती केलेली आहेत, कुठल्या सरकारी जागेवर अतिक्रमण किंवा एन्क्रोचमेंट केलेलं नाही. आणि मग त्याच्यामुळे या प्रशासनामुळे हे सगळं झालेलं आहे. म्हणजे याचं कारण हे प्रशासन आहे, हे कमकुवत ठरलेलं आहे आणि इथे ते असक्षम ठरलेलं आहे आणि हे त्याचं कारण आहे. आमची घरं ही अधिकृतच आहे. भूमिपुत्रांचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरतात. नक्कीच दुर्दैव असं झालेलं आहे का लोकप्रतिनिधी हल्ली पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. काही राहिलेले आहेत पण काही जण असे आहेत का ही आमच्या साहेबांची योजना आहे मग ती आम्ही राबवणारच. मग जर मी माझ्या 50,000 लोकांना जर तिथे रिप्रेझेंट करतो मग ते 50,000 लोक रस्त्यावर आले तरी चालतील, पण योजना आमच्या साहेबांची झालीच पाहिजे. तर हे दुर्दैव हे प्रत्येक ठिकाणी आज महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतोय. आणि 27 गाव पण त्याच्या 27 गावांना जर ठाम लोकप्रतिनिधी मिळाले, आता हे जे लोकप्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे हे काहीतरी विषय जनतेचे उचलतील आणि मग हे विषय मांडतील तर आम्ही नक्कीच त्यांना देखील या सर्वांमध्ये सामील करून घेऊ आणि मग 27 गावांचं जे काही निर्णय आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं मत देखील घेणार आहोत. आज जो आंदोलन झालं
तो क्लस्टर आणि टॅक्स संदर्भात होता. त्या क्लस्टरच्या जिआरला आज अशा प्रकारे आम्ही फाडून फेकून देत आहोत आणि याचा कधीही आम्ही स्वीकार करणार नाही.